कळमेश्वरमध्ये पाणीबाणी तब्बल 8 ते 10 दिवसांपासून नळ कोरडे, नागरिक त्रस्त. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाच कळमेश्वर शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून गेल्या 8 ते 10 दिवसांपासून नागरिकांना थेंब थेंब पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अनेक प्रभागांमध्ये नळांना पाणीच आले नसल्याने नागरिकांचा संयम आता सुटत चालला असून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. प्रमुख मुद्दे: पाण्यासाठी भटकंती. गेल्या आठवडाभरापेक्षा जास्त काळापासून पाणीपुरवठा खंडित झाल्याने गृहिणींचे अतोनात हाल होत आहेत. पिण्याच्या पाण्यासोबतच दैनंदिन वापराच्या पाण्यासाठी नागरिकांना खासगी टँकर किंवा विहिरींचा आसरा घ्यावा लागत आहे. पालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना नाईलाजास्तव महागड्या दराने खासगी टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे, ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष. 8 ते 10 दिवस पाणी न येणे ही गंभीर बाब आहे. वारंवार तक्रार करूनही पालिका प्रशासन केवळ तांत्रिक बिघाडाचे कारण पुढे करत आहे, असा संतप्त आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. नागरिकांचा इशारा: जर पुढील 24 तासात पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर संतप्त नागरिक नगरपालिका कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत. प्रशासनाने एसी केबिनमधून बाहेर पडून जनतेची तहान भागवावी, अशी मागणी जोर धरत आहे. सिटी इंडिया न्यूज प्रतिनिधी रुपेश युवराज मेश्राम, कळमेश्वर. तिथे आपण हे स्लोगन बघत असतो की जल ही जीवन. पण जर जलाचीच टंचाई जर आपल्याला भासत असेल तर जीवनाचं काय? नमस्कार, मी आहे तुमचा युवा पत्रकार रुपेश युवराज मेश्राम. आपल्या सर्वांचं स्वागत करतोय सिटी इंडिया न्यूजमध्ये. आज आपल्यासमोर आपण इथे आलेले आहोत नगर परिषद कळमेश्वर इथे. इथली एक गंभीर समस्या जे नागरिकांनी व्यक्त केलेली आहे की 8 दिवसापासनं एकही नळाला पाणी आलेलं नाही आहे. जर नळाला पाणी आलेलं नाही, पाणी आम्हाला मिळत नाही आहे. रोजची आपणच म्हणतो पाणी हे जल हे जीवन आहे, पण जर जलच नसेल मग जीवन संकटात आल्याशिवाय राहणार नाही. तर आपण बघून घेणार आहोत व इथल्या अभियंता पाणी पुरवठा विभागाशी संपर्क करणार आहोत व तिथे खरंच या 2 दिवसामध्ये कधीपर्यंत लोकांच्या नागरिकांच्या नळाला पाणी येतं हे बघणार आहोत. तर चला. आणि मिळालं नाही. एक असं किती दिवस झाले की तुमच्या पाण्याचा त्रास हा सुरू आहे? थोडक्यात सांगा. 8 दिवसापासून सुरू आहे आमचा हा पाण्याचा त्रास. आणि आज पहिल्यांदाच आमच्या लाईनमध्ये टँकर आला. ते आम्हाला एक गुंड मिळाला, 2 गुंड, आणि टँकर वापस गेला. 8 दिवसामध्ये मग तुम्ही कधी तक्रार किंवा मागणी वगैरे केली नाही का? चालूच आहे आमच्या तक्रारी मागण्या, पण कोणीच लक्ष द्यायला तयार नाहीये. मग इथले जे काही नगरसेवक आहे यांनी काही हातभार लावला का पाण्यासाठी? नगरसेवक आणून राहिले टँकर, इकडे तिकडे तिकडे चालू आहे नगरसेवक. पण तरी तुमचं समाधान आतापर्यंत झालेलं नाही. आता थोडंसं आणलं, 1-2 गुंड पाणी दिलं, गेलं टँकर. तरी तुम्ही तुमच्या इकडे 8 दिवसापासून पाणी नाही. इकडे मग नगरसेवक तुमच्यापर्यंत आले का की तुमच्या घरी पाणी येत आहे, नळ येत आहे किंवा कधी येणार आहे, काय ना काय अशी काही सूचना? नागरिकांची मागणी आहे. या ताईचं आपण म्हणणं जाणून घेणार आहोत की ताई किती झालेली आहे का? आम्ही आमच्यासाठी एका गिलासासाठी तरसून गेलो. विभागाचे अधिकारी आहेत यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की लोकांची पाणी टंचाईमुळे जी समस्या 8 दिवसापासून लोकांपर्यंत नळ व पाणी पोहोचलेलं नाही आहे ते कधीपर्यंत पोहोचेल व कशा प्रकारे कळमेश्वर नागरिकांचं समाधान होईल हे अधिकारी आपल्याला थोडक्यात सांगते. मध्यंतरी आपला पेंच कालवावर पुलाचे बांधकाम चालू असल्यामुळे पेंच कालव्याचं पाणी बंद होतं. त्याच्यामुळे आपल्याला 3 ते 4 दिवस पाणी उपलब्ध झालेलं नाही. काल रात्री आपल्याला 12 वाजता पाणी उपलब्ध झालेलं आहे पेंच उजव्या कालव्याला, आणि आज सकाळपासून आपल्या शहरातला पाणी पुरवठा सुरू झालेला आहे. एकूण जेवढे वार्ड आहेत त्या सर्व वार्डांना पाणी पोहोचत आहे का? चालू झालं आहे? आपल्या कळमेश्वर शहरामध्ये पूर्ण एरिया कव्हर करायसाठी 2 दिवस लागतात. आज आपण चालू केलेला आहे. उद्या संध्याकाळी 11:30 वाजेपर्यंत आपला कळमेश्वर एरिया म्हणजे पूर्ण होऊन जाईल पाणी पुरवठा. लोकांचा आक्रोश बघता इकडे तिकडे धावपळ पाण्यासाठी लोकांचं म्हणणं आहे की पाणी पिण्यासाठी सुद्धा अवेलेबल नाही आहे व टँकर जे येत आहे नगर परिषदकडनं ते पुरेसं पाणी देत नाही किंवा आम्हाला मिळत नाही. जे वृद्ध लोक आहेत त्यांच्यापर्यंत पाणी पोहोचत नाही, त्याच्यासाठी काय प्रतिक्रिया? आपली जे कळमेश्वर ब्राह्मणीची लोकसंख्या ही जवळपास 40 ते 50 हजार लोकसंख्या आहे. त्यानुसार जे टँकरची जे कॅपॅसिटी आहे ते 3000 लिटरची असते. त्याच्यामुळे जे
नागरिकांना गरजेचं जे पाणी असते 70 लिटर प्रतिदिन, त्यानुसार टँकरद्वारे तेवढी जे त्यांची मागणी आहे ते पूर्ण म्हणजे होऊ शकत नाही. म्हणजे उद्यापर्यंत किंवा ह्या 2 दिवसात घराघरापर्यंत पाणी पोहोचेल असं तुमचं म्हणणं आहे? हो, कारण की आपली जे पाणी पुरवठा योजना जे इटनगोटीवरून आहे पेंच उजवा कालव्याची, जे बंद झालेली होती पेंच कालव्याला पाणी नसल्यामुळे, ते पेंच आपल्याला पाणी उपलब्ध झालेलं आहे पेंच कालव्याला, आणि आज सकाळपासून त्याचा पाणी पुरवठा सुरू झालेला आहे. आणि आपला तर की इथंपर्यंत या प्लांटपर्यंत पाणी आता सध्या परिस्थितीत पोहोचलेले आहे आणि हे पाणी शुद्धीकरण करणं सुरू आहे. अवघ्या काही दिवसामध्येच किंवा काही घंट्यामध्ये कडमेश्वर वासियांपर्यंत घराघरापर्यंत पाणी पोहोचण्याची शाश्वती ही इच्छा मुख्य अभियंता यांनी दिलेली आहे.